या एरियामध्ये होता। त्याच्यामुळे देवमाशामुळे काय होतं की जर देवमासा सगळ्यात मोठा मासा असल्यामुळे त्याला घाबरून बाकीचे जे मासे असतात ते आजूबाजूला पळतात। मग तसंही मित्रांनो माकुल पकडण्याची जी गरी आहे ना त्याला हे बघा हे असे तारा म्हणजे दात असतात। पुन्हा जो आहे सगळे माकुल जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवतोय जेणेकरून ते फ्रेश राहावेत। या मालवणीत एक म्हण आहे, येळ बरो त्याचा खेळ बरो। तर मित्रांनो आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जाळी ओढायला घेणार आहोत थोड्या वेळात। पण त्यापूर्वी तुम्हाला मी माकुल दाखवतो, आपल्याला माकुल किती भेटली बघा। हे बघा आता जस्ट पुन्हाला एक माकुल पुन्हा मिळाली आणि जवळपास। तर मित्रांनो रोजच्या प्रमाणे आपण खूप खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत। पुन्हा एकदा आपलं टार्गेट असं सुरमई आहे आणि रोजच्या प्रमाणे आपली जाळी वगैरे सगळी बारून झालेली आहेत आणि पप्पानी इथे मागे दाखवतो माकुल गारवायला सुरुवात केली। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की किती आपल्याला माकुलमध्ये जवळपास 12-13 किलोच्या आसपास माकुल भेटले होते। तसंच आजच्या व्हिडिओमध्ये पण इंटरेस्टिंग होणार आहे, मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत 100%। आणि काल जवळपास खूप मोठा व्हिडिओ झाला, तरी पण तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खराब मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओला चालू करतो। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोररच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो आजचा व्हिडिओ पण सुरमईच्या मासेमारीचा होणार आहे, तर व्हिडिओ जबरदस्त होणार आहे मित्रांनो, अजिबात स्किप करून बघू नका। चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे मासेमारीचे व्हिडिओ असतात रेग्युलरली येत असतात। तुम्हाला माहिती आहे आता 2 दिवसांनी आपला एक व्हिडिओ अपलोड होतोय, तर मग असेच रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर पण करा। चला व्हिडिओला चालू करूया। तर संध्याकाळची मस्तपैकी तांबूस लागलेली आहे आणि आता तांबशी बरोबर आम्ही थोडा वेळ माकुलला ट्राय करणार आहोत। काल जशी भेटली तशी आज मिळण्याची शक्यता आहे, तर बघूया आता थोडा वेळ ट्राय करूया माकुलसाठी। तर मित्रांनो माकुलला आता सुरुवात झालेली आहे आणि आत्तापर्यंत हे बघा दाखवतो, ही 1 2 3 आणि 4 माकुल आपल्याला भेटले 10 मिनिटांमध्ये। आणि त्याच्यानंतर काय आहे की तुम्हाला मी बोललो होतो की केंड मासा असतो आणि केंड मासा गऱ्या तोडून देतो, जाळ्यांचं नुकसान करतो, तसं आहे बघा। आता पप्पांची पण एक गरी गेलेली आहे, आता नवीन नन होत आहेत, त्याला आपण टार लावलेली आहे मित्रांनो। हे बघा त्याला आपण टार लावूनही तारेच्या वरून तोडतो तो, म्हणजे किती बुद्धिमान आहे बघा। मुन्नाची पण गरी तोडलेली आहे आणि जबरदस्त अशी तांबूस लागलेली आहे मित्रांनो, आपण बघू शकता। 1 नंबर अशी। कसा वाटला हा व्ह्यू कमेंट करा मला। चला कंटिन्यू करूया, माकुल थोडा वेळ आता पकडूया। आजही मिळण्याची शक्यता आहे। आज तिघांकडे गाऱ्यात आणि एक्स्ट्रा गाऱ्या आम्ही आणलेल्या आहेत। काल कसं झालं की एकच गरी होती शिल्लक आणि बाकीच्या 4 गाऱ्या 4 ते 5 गाऱ्या आमच्या केंडाने तोडून नेल्या होत्या। हे बघा मला आत्ता जस्ट एक भेटलेली आहे। हे बघा आत्ता जस्ट पुन्हाला एक माकुल पुन्हा मिळाली आणि जवळपास आम्ही अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आता आणि गरवते पप्पा इथे बसलेले आहेत। आणि हे बघा आतापर्यंत मला एवढ्या मिळाल्या, पप्पांना एवढ्या मिळाल्यात आणि मुन्नाच्या पुढे त्यानंतर एकत्र करून सगळ्या दाखवेन तुम्हाला। हे बघा आता काळोख पडलेला आहे संपूर्ण असा आणि चंद्र पण दिसतोय तुम्हाला सरळ स्ट्रेट। जो रेड कलरचा डॉट दिसतोय तो चंद्र आहे, समुद्रातला चंद्र असा दिसतो आणि त्याच्या आजूबाजूला जे छोट्या छोट्या लाईटी दिसतात ना ते बोटी आहेत सगळीकडे। त्याच्यामुळे आज थोडीशी घाई झाली कारण 4ही बाजूने बोटी होत्या आणि जाळी मारण्यासाठी कसं असतं मित्रांनो की जाळी मारताना सवडी जागा म्हणजे व्यवस्थित जागा पाहिजे, म्हणजे आपली जाळी दुसऱ्याच्या जाळ्यांना टच होता का म्हणे ह्या पद्धतीने मारावं लागतं। तर मित्रांनो आपला आता डिनर टाईम झालेला आहे, आता थोड्या वेळात आम्ही जेवू आणि त्यानंतर परत कंटिन्युअसली माकुलची फिशिंग करणार आहोत। ठीक आहे, तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जी पुढे मजा येणार आहे ते आपण तुम्हाला दाखवणार। कारण आपल्याला काल सुरुवातीला आपल्याला काहीच भेटलं नव्हतं, म्हणजे एक 8-10 माकुल भेटले होते तुम्हाला दाखवले होत्या आणि त्यानंतर मग उशिराने आपल्याला खूप साऱ्या माकुल मिळाल्या, बरोबर ना। तर तीच मजा आज पण येईल अशी अपेक्षा करतो, कारण आज कालच्या म्हणजे प्रमाणात आज जर बघितलं तर खूप माकुल आपल्याला भेटलेले आहेत। तर आता बघूया पुढे जाऊन काय काय मिळते, चला। तर रोजच्या प्रमाणे आपण डबे आपले उघडलेले आहेत पप्पानी आणि काय बघूया आतमध्ये। ओके, काल आपण आपल्याला 2 काल करल्या भेटल्या होत्या, ते करले आपण फ्राय करून मस्तपैकी आणलेले आहेत आणि करली आणि चपाती असं कॉम्बिनेशन आज होणार आहे। तर जेवतोय कारण आता थोडीशी ओढ जरा समुद्रामध्ये
पाणी जरा टाईट ओढतं आहे, त्याच्यामुळे म्हटलं जेवून घेऊया. आणि माकुल पण ओढत नव्हती, तर तेवढ्या वेळात तो वेळ बदलून जाईल आणि आपलं जेवणही होईल. चला तर मित्रांनो, आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जाळी ओढायला घेणार आहोत थोड्या वेळात. पण त्यापूर्वी तुम्हाला मी माकुल दाखवतो. आपल्याला माकुल किती भेटली बघा. एवढी माकुल आपल्याला भेटली. आणि समोर जी दिसते, समोरची ही जी माकुल आहे ती मुन्नाला भेटलेली आहे. आणि पप्पा अजून गरवत आहेत. थोडा वेळ आम्ही आराम केला सगळ्यांनी, कारण काल रात्रीचं जागरण होतं पूर्ण. काल रात्री आम्ही झोपलो नव्हतो, पूर्ण माकुल करत होतो. आणि तुम्ही बघितलं आपल्याला किती माकुल भेटली होती. साधारण त्याच प्रमाणात आज पण भेटलेली आहे. चला आता थोड्या वेळात आपण जाळी ओढायला घेणार आहोत. तर मित्रांनो, रात्रीचे जवळपास 2 वाजत आलेत आणि आता आमची अर्धी वाली ओढून झाली आणि आता अर्धा तास आमचा रेस्ट आहे. तर काय भेटलं ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. आतापर्यंत सगळे मासे जे मिळाले ते तुम्हाला सगळे दाखवतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आम्हाला फक्त हे बघा, हे कोपऱ्यात टाकून ठेवलेले एवढेच मासे आम्हाला मिळालेत. हा एक बांगडा आहे आणि 2-3 टुना आहेत आणि ही माकुल मगाशी आपण जी बघितलेली ती. एवढेच मासे आम्हाला आतापर्यंत मिळालेत. सांगण्याचा उद्देश हाच आहे की सगळे दिवस सारखे नसतात. मालवणीत एक म्हण आहे, येळ बरो त्याचं खेळ बरो. तर ही म्हण आपल्याला स्वीकारावीच लागेल. कारण काल पण आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर काल पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्या वालीवरती आम्हाला काहीच मिळालं नव्हतं. आणि त्यानंतर मग शेवटची जाळी जशी उरली तसे आम्हाला मासे मिळायला चालू झाले होते. तसंच कदाचित आज होईल असं मला वाटते, कारण शक्यता तशीच दिसते. कारण काल पण पहिल्यांदा असंच झालं होतं आणि आजही शक्यता तसंच होईल. तर व्हिडिओ स्किप करून नको नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आत्तापर्यंत जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईबचं बटन दाबा. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता आम्ही थोडा वेळ बसणार आहोत. थोडा वेळ आराम, आमचा रोजच्याप्रमाणे अर्धा पाऊण तासाचा आराम असेल आणि त्यानंतर मग आपण जाळी ओढायला घेणार आहोत. तर मित्रांनो, फायनली जी आपली सगळी जाळी आहेत ती ओढून झालेली आहेत आणि काय भेटलं हे तुम्हाला दाखवायचंच आहे. पण त्या अगोदर आपण थोडा वेळ एक 10-15 मिनटं, फक्त 10-15 मिनटं आपण माकुलची मासेमारी करणार आहोत. पुन्हा जो आहे सगळे माकुल जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवतोय जेणेकरून ते फ्रेश राहावेत यासाठी म्हणून. आणि काल पण आम्ही असे ठेवले होते तर मस्त राहिली होती माकुल, म्हणजे काही खराब व्हायचा संबंध नाही आणि खारं पाणी असतं त्याच्यामुळे एकदम बेस्ट. चला तर मित्रांनो, आता बघू शकता आपण पाण्यामध्ये गरी टाकलेली मुन्नाने आणि तो हात आपला सतत असा हलवत आहे. याचं कारण काय, मासा त्याच्यावरती अट्रॅक्ट होतो, म्हणजे ती माकुल आहे अट्रॅक्ट होते. ओढलेलं आहे काय. आणि हे बघा आता ओढलं होतं. तर 2 मिनिटं जस्ट वेट करूया आणि पाहूया काय मिळतं ते. हे बघा माकुलने पकडलेलं आहे आणि हे बघा कशी येते बघा वरती पाणी मारत. आणि आता लाईव्ह तुमच्या पुढ्यात व्हिडिओ चालू असताना पहिली माकुल भेटली. तर आता लगेच भेटत राहतील. 2 मिनिटांमध्ये किती माकुल मिळतात ते बघूया. चला 2 मिनिटांमध्ये आपल्याला अजून माकुल मिळतात का हे पण बघूया. वरती आल्यानंतर ना त्याने लगेच असा कलर आपला चेंज करून टाकला, म्हणजे चॉकलेटी केला. आता पाण्यातून जेव्हा काढली तेव्हा ती पांढरी होती आणि आता लगेच ती चॉकलेटी रंगाची झाली. याचं मागचं लॉजिक मला काय माहिती नाही, पण बहुतेक वेळा माकुल कलर आपला चेंज करते. जेव्हा पाण्यातून आपण काढतो तेव्हा पांढऱ्या रंगाची असते आणि नंतर मग ती चॉकलेटी रंगाची होते. कंटिन्युअसली तो हात असा हे करत राहायचा, ॲक्शन त्याची करत राहायची, म्हणजे त्याच्यावरती अट्रॅक्ट होते माकुल आणि पटकन मिळते आपल्याला.
जवळपास 2 मिनिटं होत आहेत आणि आपल्याला फक्त एकच माकुल मिळाली आतापर्यंत. व्हिडिओ मी कंटिन्युअसली करतोय, बघायचं आहे की अजून माकुल मिळतात का. तुम्हाला लाईव्ह काहीतरी माकुलबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी चालू ठेवला आहे. आता एवढ्यात मी कट केला असता आणि अजिबात स्किप करू नका. काहीतरी वेगळं सांगणार आहे नक्कीच. काहीतरी याच्यातून तुम्हाला शिकायला मिळत असेल तर कमेंट करा मला, आणि काही शिकायचं असेल, कोणती गोष्ट जाणून घ्यायची असेल ते पण मला कमेंट करा. म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्याची सगळ्यांची उत्तरं नक्की देईन. माकुल जी आहे ना, छोटी माकुल जर असेल ना तर ती धरते आणि सोडते, म्हणजे ती मिळत नाही पटकन. अशी मिळतात म्हणजे जवळपास तुम्हाला सांगू 50% मिळतात आणि 50% नुसत्या फक्त पकडून निघून जातात. तीन मिनिटं झालेली आहेत आणि 3 मिनिटांमध्ये आपल्याला अजून फक्त एकच माकुल मगाशी जी भेटली तीच भेटलेली आहे. बघूया आता पुढे जाऊन अजून काय मिळते. रोज आपण मासेमारीच्या व्हिडिओला सपोर्ट करताना खूप छान वाटतं मला. तर मित्रांनो, रात्रीचे 3 वाजून गेलेले आहेत आणि अजून आम्ही समुद्रामध्येच आहोत. नागपूरची मासेमारी अजूनपर्यंत चालू आहे. अजून आपल्या जाळ्यांना काय काय मिळाले हे तुम्हाला सांगायचं बाकी आहे, त्यामुळे स्किप करून बघू नका. नक्कीच काहीतरी वेगळं सांगणार आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. अजून जास्त वेळ घेणार नाही तुमचा, अजून 4 ते 5 मिनिटं घेईन फक्त, आणि नंतर मग तुम्हाला मासे दाखवेन. मित्रांनो, माकुल पकडण्याची जी गरी आहे ना, त्याला हे बघा, हे असे तारा म्हणजे दात असतात आणि माकुल जी अशी बाईट करते त्याला, मग त्या मिशा आहेत ना त्या तारांमध्ये फसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला माकुल मिळते. आणि हा जो पार्ट आहे हा चमकणारा पार्ट आहे, म्हणजे ज्याच्यावर जर लाईट आपण मारली किंवा लाईटीवरती जर धरला ना लगेच तो ग्लो करतो. तर त्याच्यावरती अट्रॅक्ट होऊन नंतर मग माकुल याला पकडते आणि नंतर आपल्याला ती मिळते. चला. तर मित्रांनो, रात्रभर मेहनत केल्यानंतर म्हणजे दुपारी आम्ही 2 वाजता निघालो आणि आता वाजलेत रात्रीचे 3. एवढ्या वेळामध्ये फक्त आम्हाला हा एक बेबी शार्क फक्त सगळ्यात मोठा मिळालेला आहे. अजून तसं म्हणजे आता आजचा दिवस हा पूर्ण लॉस आहे मित्रांनो आमचा. धंदा म्हटल्यानंतर चढ आणि उतार हा येतच असणार आहे धंद्यामध्ये, मला माहिती आहे. आपल्याला स्वीकारावाच लागणार आहे. कुठे म्हणजे किती धडपड केली तरी तो प्लस आणि मायनसचा भाग हा धंद्यामध्ये येणारच आहे 100%. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल अशी बातमी होती की काल देवमासा इथे या एरियामध्ये होता. त्याच्यामुळे देवमाशामुळे काय होतं की जर देवमासा सगळ्यात मोठा मासा असल्यामुळे त्याला घाबरून बाकीचे जे मासे असतात ते आजूबाजूला पळतात. मग तसंही होऊ शकतं, ते एक रिझन होऊ शकतं. आणि तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा एवढ्या छोट्या साईडचा एक सरगा भेटला आहे आणि छोटे मोठे बांगडे वगैरे भेटलेले आहेत आणि माकुलचा तुम्हाला मी 2-3 वेळा मगाचपासून दाखवलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाराज होऊ नका, या व्हिडिओमध्ये जास्त मासे दाखवू शकलो नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझा प्रयत्न असणार की याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि तुम्हाला काहीतरी नक्कीच समुद्राच्या माध्यमातून या बोटीच्या माध्यमातून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.